योजना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाभर मागणी दिन, विविध ठिकाणी आंदोलने आणि निवेदने. जिल्हा सीटूच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये योजना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मागणी दिन पाळण्यात आला. या निमित्ताने ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चा आणि निदर्शने करून प्रशासनाला निवेदने सादर करण्यात आली. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, गटप्रवर्तक, स्त्री परिचारिका तसेच शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी मागणी दिनाचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलने करण्यात आली. सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर येथे पंचायत समिती कार्यालयांवर मोर्चे काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच पेठ पंचायत समिती आणि नाशिक जिल्हा परिषद येथे संघटनेच्या वतीनं निवेदनं देऊन मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, गटप्रवर्तक, स्त्री परिचारिका आणि शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केलं. यावेळी प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील माकपचे सभापती, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कॉम्रेड मंजुळा गावित, कॉम्रेड बेबी गवळी, चंद्रकला गांगुर्डे, संतोष मोंडे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी, सुरगाणा पेठ. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.